नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज बऱ्याच महिन्यांनी, माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 6 महिन्यांनी, ऑक्टोबरमध्ये शेवटचा व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच्यानंतर आज मी व्हिडिओ करायला घेतला. काही व्यावसायिक कारणं होती, काही घरच्या जबाबदाऱ्या होत्या, त्याच्यामुळे खरंच व्हिडिओ करता आले नाहीत. आणि जसं मी कायम सांगतो तसं की ह्याच्यावर माझं पोट अवलंबून नसल्या कारणामुळे कधीकधी याला मोठा ब्रेक द्यावा लागतो. असो, पण मला तुमच्याशी संवाद करायला खूप आवडतो. आणखीन तुम्हीही मला जो काही प्रतिसाद देतात त्याच्याबद्दलही मला खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला सारखं भेटता येत नाही हा मला सगळ्यात मोठा माझ्यातला म्हणजे माझं दुःख आहे ते. असो, पण तुम्हाला सगळ्यांना हिंदू नवीन वर्षाच्या शुभेच्छा, रामनवमीच्या शुभेच्छा, कारण हे 2 मोठे सण, आणि तसंच परशुराम जयंतीच्या पण शुभेच्छा. कारण हे आपले सण फार महत्त्वाचे आहेत. 3.5 मुहूर्तातले हे 2 सण आहेत. गुढीपाडवा, आणखीन तुमचं परशुराम जयंती म्हणजे अक्षयतृतीया. त्याच्यामुळे या सगळ्यांच्या तुम्हाला शुभेच्छा. आणि आज परत आपण सुरू करतो आहे आपला ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ. आपले विषय, काही महत्त्वाचे विषय. या गेल्या 6 महिन्यांमध्ये खूप काही घटना घडलेल्या आहेत आणि त्या घटना घडून खूप वेगवेगळ्या काही अनुभव आलेले आहेत, काही धक्के बसलेले आहेत. तर आणि त्या धक्क्यातून कसं सावरायचं, काय करायचं आणि त्याच्यासाठी आपल्याला उपाययोजना काय करायला पाहिजे, हा सगळ्यात मोठा याच्यातला हे आहे. आजचा विषय तसा आपण जो घेणार आहोत तो परत विवाहासंदर्भातला, पण हा थोडासा एक वेगळा विषय आहे. की आज आपल्या ब्राह्मण समाजातल्या बऱ्याच मुली ह्या काय म्हणतात त्याला, तुमच्या इतर समाजातल्या मुलांशी लग्न करत आहेत आणि बऱ्याच त्या पळून जाऊन लग्न करत आहेत. काही आईवडिलांना अगदी काय म्हणतात त्याला, नाईलाजाने ती लग्न लावून द्यावी लागत आहेत वगैरे. म्हणजे मला इतर समाजातल्या मुलांची लग्न करण्याबद्दलचं म्हणजे माझी रिझर्वेशन 100% आहेत. कोणी मला काय त्याच्याबद्दल काही म्हटलं तरी मला काही फरक पडत नाही. कारण कसं आहे की आपल्या सगळ्याच रीतीभातीमध्ये, चालचलनामध्ये खूप फरक आहे. म्हणजे ते वाईट आहेत अशातला भाग नाही आहे, पण आपण पण हे आहो. पण आपल्या घरातलं वातावरण, त्यांच्या घरातलं वातावरण हे खूप वेगळं असतं. आणखीन सगळ्यात मोठा फरक म्हणजे आपल्या खाण्यापिण्याचा, आणखीन संस्कारातला फार मोठा फरक असतो. आपल्या विचारसरणीचा आणि त्यांच्या विचारसरणीचा खूप मोठा फरक असतो. त्यातून तो समोरचा मुलगा शिकलेला असेल तर एक थोड्याफार प्रमाणामध्ये ठीक आहे. पण आपल्या समाजात मुलं नाहीत का शिकलेली, आपल्या समाजात मुलं नाहीत का इतर ह्याच्यातली. पण बऱ्याच याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की मुली अगदी अशिक्षित मुलाबरोबर, म्हणजे शिक्षित मुली अगदी अशिक्षित मुलाबरोबर पळून जाऊन लग्न करतात. काय म्हणजे कुठेतरी तो मिसळच्या दुकानावर तरी कामाला असतो किंवा कुठल्या तरी हातगाडीवर तरी असतो, व्यसनी असतो. कशा काय आपल्या मुली भुरळ पडतात, मुलींना भुरळ पडती, हे मला अक्षरशः एक संशोधनाचा विषय आहे हा. आणि ह्याच्यावर संशोधन 100% झालं पाहिजे आणि संशोधन करतो आहे. आपल्यालाही कोणाला याच्यामध्ये काही हे द्यायचे असेल तर मला 100% मला याच्यावर तुम्ही इनपुट्स द्या. काय मी आणि ह्याच्यावर आपल्याला काहीतरी हे करायला पाहिजे. कारण त्या मुलींचं नंतरचं आयुष्य जे असतं ना, हे फार काय म्हणतात त्याला, विचित्र असतं. आणखीन तो जो मुलगा असतो तो समजा चांगला नसला तर त्या आईवडिलांचं आणि इतर फॅमिलीतल्या लोकांचा खूप मोठा त्याच्यावरचा प्रॉब्लेम होत असतो. त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम होत असतो. कारण आपल्याला त्या सवयी नसतात. त्या मुलीला त्रास झाल्यावर त्या मुलींचं काय होणार ह्याचा एक मोठा प्रॉब्लेम असतो आपला. तर याच्यावर काहीतरी कुठेतरी एक तोडगा काढला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये ह्याला जबाबदार मी खूप मोठ्या प्रमाणावर नाही, मी ह्याला जबाबदार 99% हे आईवडिलांना ठरवतो. म्हणजे आज आणि आईवडिलांनाही ह्यामध्ये लिमिटेशन्स आहेत. पण आपली मुलं
कुठे जातात, आपल्या मुलींची संगत कोणाशी आहे, त्यांची मैत्री कोणाशी आहे. आज हा जो मोबाईल प्रकार जो आहे, या मोबाईल प्रकारामुळे खूप वाताहत झालेली आहे समाजाची. म्हणजे फक्त ब्राह्मण नाही म्हणत, इतर आपल्या हिंदू संस्कृतीची खूप मोठी वाताहत झालेली आहे. काय आणि याच्यामध्ये तो मुलगा मुसलमान असेल तर तो आणखीन प्रॉब्लेम. आता तो कायदा काढला आहे त्यामुळे एक थोडंसं संरक्षण आहे, पण तरी जे काय म्हणतात त्याला नुकसान होतं ते 100% होतं. याच्यामध्ये काही दुमत नाही. प्रचंड नुकसान होतं. ते घरदार अगदी कधी-कधी उद्ध्वस्त झालेलं मी बघितलेलं आहे. म्हणजे आत्ता या गेल्या 6 महिन्यात काही अगदी जवळच्या काही यांच्यामध्ये अशा घटना घडल्यामुळे मी अगदी काही गोष्टी जवळून बघितलं. आत्तापर्यंत बऱ्याच गोष्टी तिराहितांच्या बघितलेल्या आहेत मी आणि त्यांचे म्हणजे त्याच्यामध्ये मध्यस्थी करूनसुद्धा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. पण जे अगदी इमिजिएट आपल्याला काही संबंधित लोकं असतात त्यांच्या ह्याच्यात काही असं काही झालं की त्याला खूप मोठा एक धक्का बसलेला असतो. आणि त्या धक्क्यातनं त्या आईवडिलांना आणि त्या फॅमिलीला सावरणं हे अत्यंत काय क्लेशकारक हे आहे. म्हणजे बेसिकली आज आपण मुलांशी कसं वागावं हा एक खूप मोठं चॅलेंज आहे. म्हणजे आपल्या लहानपणी आपण सगळ्यांनी आईवडिलांचा मार खाल्लेला आहे किंवा आपल्या आईवडिलांनी त्यांच्या आईवडिलांचा मार खाल्लेला आहे किंवा शाळेतल्या शिक्षकांचा मार खाल्लेला आहे. आज शाळेतल्या शिक्षकांनी पोरांना मारायचं नाही हा एक काहीतरी म्हणजे कायदा असा निघालेला आहे. आज शिक्षक पण तेवढ्या तोडीचे राहिलेले नाही आहेत. आज शिक्षकच व्यभिचारी किंवा कुसंगतीचे असतात. त्यामुळे तो शैक्षणिक एक भाग फार विचित्र आहे. त्याच्यानंतर मोबाईल. या मोबाईलवरनं आपली मुलं कोणाशी बोलत आहेत, फेसबुकवर कोणाशी काय करत आहेत, इंस्टाग्रामवर काय असतं, तर कुठे काय करतात ह्याच्यावर आईवडिलांनी लक्ष हे ठेवलंच पाहिजे. व्हॉट्सअप आज पोरांच्या त्या काय म्हणतात त्याला मोबाईलला काय ते हे असतं पासवर्ड. कशाला पाहिजे पासवर्ड? माझ्या दृष्टीने 21 वर्षाची मुलं होईपर्यंत त्यांच्या मोबाईलला पासवर्ड नसला पाहिजे. आणि जी पूर्वी आपली संस्कृती होती की 7च्या आत घरात, ते 7च्या आत घरात पाहिजे. आपली मुलं कॉलेजमध्ये जाताना किंवा कुठे जाताना किंवा ते फेसबुकवर कोणाशी चॅट करत आहेत हे तर आपल्याला बघता येतं किंवा तुमच्या व्हॉट्सअपवर कोणाशी हे करतात याचं जरा आईवडिलांनी लक्ष घालून हे करायला पाहिजे. आणि जेव्हा केव्हा आईवडिलांना शंका येईल त्यावेळेस त्यांनी अगदी त्यांच्या जवळच्या लोकांशी याच्याबद्दल चर्चा करायला पाहिजे. कारण काय होतं, आपण चर्चा करत नाही. अर्ध्या गावाला माहिती असतं की आपली मुलगी काय करते म्हणून काय, पण कोणी आपल्याला येऊन सांगत नाही. अगदी आपल्या जवळचे काही पिढ्यानपिढ्याचे आपले संबंध असणारी लोकंसुद्धा आपल्याला येऊन सांगत नाहीत. ही एक अत्यंत आणि मग नंतर झाल्यावर असं काही झाल्यावर ते सांगतात हो आम्हाला माहिती होतं, पण ते कसं सांगायचं, काय सांगायचं. पण किंवा अशा ज्या संघटना आहेत किंवा आमच्यासारखी जी लोकं आहेत यांच्याकडे तुम्ही आलात, यांना तुम्ही सांगितलं तर ह्याचा काहीतरी आपल्याला 100% बंदोबस्त करता येऊ शकतो. काय आणि मुलांच्या ह्याच्यावर तुम्ही बिंबवा की आपण कोणाशी संगत ठेवली पाहिजे, कोणाशी व्यवहार करायला पाहिजे, कोणाशी लग्न करायला पाहिजे, काय त्याच्यामध्ये आज हे सर्व धर्म, सर्व जाती, समभाव वगैरे हे नाही होत. आणि जसं आपण म्हणतो ना तसं इतर समाजातही म्हणजे मराठा घ्या, धनगर घ्या, माळी घ्या, ही सगळी जी लोकं आहेत यांनासुद्धा त्यांच्या जातीचा अभिमान आहे आणि त्यांनासुद्धा इंटरकास्ट ह्या अशा गोष्टी चालत नाहीत. काय त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना खूप एक विनंती आहे की म्हणजे ह्याच्यावर मी आणखीन व्हिडिओ बनवणार आहे, पण माझी तुम्हाला सगळ्यांना ही विनंती आहे की आपल्या मुलींवर अगदी कटाक्षाने लक्ष ठेवा. पण आता त्या मुलींना तुम्हाला मारून झोडूनही चालता येत नाही, आरडाओरडा करूनही चालता येत नाही, कारण ते बॅकफायर होतं. पण त्याच्यासाठी म्हणून तुम्हीची मुलं जेव्हा लहानपणापासून जी वाढतात तेव्हापासून एक तुमचा त्यांच्यावरचा एक अंकुश असला पाहिजे. तुम्ही जेव्हा अंकुश ठेवायला जातात तेव्हा ती मोठी होतात, आणखीन त्यावेळेस आईवडील शत्रू होतात. ज्यांना ज्यांना हे प्रॉब्लेम्स आहेत ना त्यांनी अगदी आवर्जून मला माझ्या कमेंट्समध्ये तुम्ही टाकू शकतात किंवा मी एक स्पेशल ईमेल आय डी आता काही दिवसात बनवेल मी आणि त्या ईमेल आय डीवर तुम्ही मला तुमचे प्रॉब्लेम सांगू शकतात. आपण तुम्हाला या संदर्भामध्ये
मदत करायचा पूर्ण प्रयत्न करू. आणि विशेषतः आज म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी ह्याच्यावर लव्ह जिहाद आणि ह्याच्यावर मी बोलणार आहे. तर विशेषतः ह्याच्यामध्ये ह्या अँगलने बघा, म्हणजे तुम्ही कोणाशी तुमची संगत आहे, काय आहे, काय हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घाला आणि एकदा ती मुलगी गेली पळून की तिला परत आणणं एक मुश्किल असतं. आणि ती परत आल्यावर तिच्या पुढच्या आयुष्याचं काय करायचं, कारण तिला सोडून देता येत नाही, तिला परत घरात घेता येत नाही. घरात घेतलं तर ते एक वेगळे प्रॉब्लेम्स असतात सगळे. तर याच्यावर आपलं अत्यंत महत्त्वाचं मंथन झालं पाहिजे. याचा तुम्ही अत्यंत सगळ्या लोकांनी अगदी विचार करावा. आणि ह्याच्यातले कोणी तज्ज्ञ असतील तर तज्ज्ञांनी नक्की त्यांचे अभिप्राय मला कळवावे. आपण त्यांच्याशी चर्चा करून काय करता येऊ शकतं आणि कोणाला कशी मदत करता येऊ शकते हे 100% करू. आज एवढंच. धन्यवाद.